सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे 24 जानेवारीपासून आमरण उपोषणाला बसलेले. नेमक्या त्यांच्या मागण्या काय, ते कशाच्या मागणीसाठी बसलेले आहे, आपण त्यांच्याकडून अधिक जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत थेट सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे आहे. अण्णा, काय सांगाल तुम्ही, कधीपासून उपोषण करताय, तुमच्या मागण्या काय? मी दिनांक 24 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणात बसलेला आहो. दिनांक 14/12/22ला पोलीस स्टेशनकरिता आर्णी खंड 2 मधील 58 जागेला शासन मान्यता प्राप्त झाली व त्या जागेकरिता वॉल कंपाऊंडच्या बांधकामासाठी निधीसुद्धा 48 लाख रुपये मंजूर झाला. परंतु तत्कालीन तहसीलदार श्री परसराम भोसले यांच्या आडेलतट्टू धोरणामुळे त्यांनी चुकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केल्यामुळे पुन्हा डबल मोजणी करण्यात आली व त्यामध्ये त्यांनी 48 जागा शिल्लक असल्याबाबत दाखविले व कोणत्या प्रकारची मागणी किंवा प्रस्ताव नसतानासुद्धा जबरदस्तीने हुकुमशाहीने 5 जागा मंडल अधिकारी कार्यालयासाठी आरक्षित केली व त्या जागेचा 7/12सुद्धा बनवण्यात आला व पोलीस स्टेशनला 43 जागा देण्यात आली. तदनंतर मी अनेकदा उपोषणे केली, निवेदन दिली, परंतु त्यांनी पुढील कोणतीच कारवाई केली नाही व नंतर 5 जागा सोडण्याचे सुद्धा कबूल केले व 10 मोजून देण्याचे सुद्धा कबूल केले, परंतु आजपर्यंत त्यांनी कोणत्या प्रकारची जागा मोजून दिली नाही. करिता मी 24 जानेवारीपासून आर्णी येथे उपोषणात बसलो आहे. माझी मागणी अशी आहे की पूर्ण जे मान्यता मिळाली जागा त्या जागेचं सीमांकन करून देण्यात यावे. तसेच ज्यांनी चुकीचा अहवाल सादर केला त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात यावी. तसेच इतर चौकशी अधिकारी नेमून पुढील कारवाई करण्यात यावी. तुमच्या मागण्या जोपर्यंत मान्य नाही होणार तोपर्यंत तुम्ही तुमच्या उपोषणावर ठाम असणार आहात का? आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तत्कालीन तहसीलदार यांच्यावर खाटीने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करताय, नेमकी मागणी का करताय? त्यांनी चुकीचा अहवाल पासल्यामुळे आणि विकास कामात अडथळा आलेला आहे, त्याच्यामुळे हे पुढील सगळे कामं थांबलेलं आहे. मी जोपर्यंत तत्कालीन तहसीलदारावर कारवाई होत नाही तोपर्यंत मी उपोषणावर उतरणार नाही. तसेच प्राप्त झालेल्या 58 जागेवर सीमांकन करून मिळणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही. नक्कीच सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळे हे 24 जानेवारीपासून यवतमाळच्या आर्णी तहसील समोर पोलीस स्टेशनच्या जागेच्या मागणीसाठी ते आमरण उपोषण करत आहे. खरं तर पोलीस स्टेशनच्या जागेच्या मागणीसाठी ते उपोषण करत आहे, यात त्यांचं स्वार्थ सध्या तर दिसत नाही. कारण पोलिसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी माणसं फार कमी पाहायला मिळतात. त्यात एक सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद इंगळेसारखी वयोवृद्ध सामाजिक कार्यकर्ता 24 जानेवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यामुळे यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करतात का, आता याकडे संपूर्ण आर्णीसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.